नंतर वाल्मिक कराड याची पत्नी बोलते, आपण पाहूया. किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही 307 कसा काय मागू शकता, 302 किंवा मोकाचा हे तुम्ही कसा काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर. आणि काल जो प्रकार झाला, परवाच्या दिवशी जो स्टंटचा प्रकार झाला, मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्यायव्यवस्था कुठंतरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रकर्षानं जाणवलं. फक्त एका स्टंटमुळं, लोकांच्या मागणीमुळं, चुकीच्या मागणीमुळं जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं, ते बरोबर अडकवलेलंच आहे. ठीक आहे, तुम्ही अडकवले ना, तुम्ही अडकवाच, पण शेवटी आम्ही हे न्यायव्यवस्थेच्या ह्यानंच चालणार आहेत. कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय शेवटी लपून राहणार नाहीये, ते समोर येणारच आहे. तुम्ही तुमचा खेळ केलेला आहे, तुम्ही तुमचे कारस्थान करून जे अडकवण्याचा प्रकार केलाय तो केलेलाच आहे. ठीक आहे, अडकवलाय तर अडकवा तुम्ही. जे काही सबूत असतील, जे काही न्यायव्यवस्था असेल, तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला सांगायचं. काल आपल्याला पोलिसांनी काल तुम्हाला आश्वासन दिलं होतं, काल तुम्ही तुमचं जे आंदोलन होतं काल तू स्टॉप करण्यात आलं होतं, स्थगित करण्यात होतं. आता काय तुमची पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा माझी, मला जर काही परत काही गोष्टी हे वाटल्या तर मी माझं आंदोलन तर हे ह्या माध्यमामधून मी माझे प्रश्नाचे उत्तर देऊन ह्या माध्यमामधून माझं आंदोलन हे चालूच राहणार. मी एक न्याय मागणारच आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर आज जरांगे पाटलांना न्याय मागितला कुणी, संतोष देशमुखाच्या फॅमिलीने. संतोष देशमुख सारख्या व्यक्तीसोबत जे काही कुकर्म झालं, तो सुद्धा माझा बांधव असल्यासारखाच आहे. त्याच्यासोबत जे काही कुकर्म झालं त्याला न्याय द्यायला आज जरांगे पाटील तिथं जातात. मग मला न्याय कोण देणार आहे? आज माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. मी सुद्धा एका समाजाची घटक आहे, मी सुद्धा एक माय बहीण आहे, मी सुद्धा एक महिला आहे. तर आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते. मला न्याय कोण देणार आहे? ह्याच्यामध्ये जे काही कट कारस्थान केलं जाते, जे काही तुमचे डावपेच टाकले जात आहेत, जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत, ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले. ह्याचा न्याय मी मागायचं कुणाकडं? मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा, की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल, त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल, तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा, आणि तो न्याय मी आज मागत आहे. तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं. जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत का? संतोष भाऊ एकटेच मराठा समाज, मी सुद्धा मराठा समाज, मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना. मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं. जे काही चाललंय हे बंद करा. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या. मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय काय प्रकार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर. आज सुरेश धस असतील, संदीप सोळंके, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील, ह्यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणील आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवावं लागतील. त्या सुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवावं लागतील. त्यांच्या सुद्धा आहेत ना काही गोष्टी, त्या मी तुम्हाला दाखवणार. ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळीसारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कसे, आम्हाला काहीच कसं नाही. बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सकाळी तर पिंपरी चिंचवडमधून एक बातमी आली होती की तिथले 2 फ्लॅट जे होते ते सील करण्यात आले. तुम्हाला काय माहिती मिळाली? सील करण्याचा काही प्रकार नाहीये. मी त्या फ्लॅटमध्ये राहत नाहीये, मी तिथं राहायला जात नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो आता नगरपालिकेचा कर असतो ना, तो तुम्हाला तर माहिती ना, नगरपालिका दर महिन्याच्या वर्षाचा कर देत असते. ते कर रिसिव्ह करायला तिथं कोण नाही, तर त्यांनी बातमी ती कराचा जो लिफाफा आहे तो त्यांनी त्या दारावर चिटकवला. फक्त वर्षाचा कर भरला नाही म्हणून सील करते हे पद्धत आहे का कुठं? वर्षाचा कर भरला जात नाही म्हणून, आणि वर्षाचा कर कोण म्हणलं भरत नाही. आम्ही तिथं राहतच नसल्यामुळे आम्ही रिसिव्ह करायला जागाच नाही ना आम्हाला. त्यांनी काय आम्हाला परळीला पाठवलेलं नाही ती लिफाफा, तो तिथं चिटकून गेले ते. मग आज त्यांनी बघितला, आम्ही तर बघितलेला सुद्धा नाही अजून. तिथं त्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आमच्या तिथं दारावर तो कर लावलेला गेलेला आहे. आणि फ्लॅट घेणं वगैरे हे काय आणले गेली गोष्ट नाही आहेत. कुणाकडे फ्लॅट नाहीत आज, कोण फ्लॅटमध्ये राहत नाही आज.
प्रत्येक जण आपापले घरं दारं करून राहतातच ना, का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅटमध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे काही झोपडपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना. आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या, आम्ही त्याचे लोन पे केलेले आहेत त्या गोष्टी सगळे. तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता. तो फ्लॅट कसा घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, काय केलेलं आहे, ते पूर्ण लिगली त्याच्या गोष्टी आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.